आंबेडकरी समाज हा जेवढा शांत आहे तेवढाच आक्रमक सुद्धा आहे, याची फडणवीस सरकारला चांगल्या प्रकारे जाणीव आहे। लढा जो आहे तो हा राज्य सरकारच्या विरोधात आहे, मातंग बांधवांच्या नाही किंवा कुठल्या जातीच्या विरोधात नसून फडणवीस सरकारला आम्ही खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत। वंदामी बनते। मला एक आपल्याला विचारावंसं वाटतं की उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये आपण सर्वजण एकत्रित झालात, याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? या ठिकाणावर संपूर्ण 59 जातीच्या वतीनं या उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने जो उपवर्गीकरणाचा विषय समोर आणलेला आहे राज्य सरकारवर, त्या गोष्टी सोपवलेल्या आहेत, परंतु हा सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे हे राज्य सरकारला बंधनकारक नाही आहे। पण तरी सुद्धा फडणवीस सरकार हे अट्टहास धरून बसलेला असल्या कारणाने जाती जातीमध्ये फूट पाडून राज्य आपणच चालवायचं आणि जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम या ठिकाणावर या RSS BJP कडून फडणवीस सरकारकडून होत आहे। याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि हे उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे राज्य सरकारचा जो हा निर्णय आहे की उपवर्गीकरण आपण म्हणजे करणार आहोत, तर हे लगेच त्यांनी तत्काळ बंद करावं, अन्यथा संपूर्ण 59 जातीचा रोष हा फडणवीस सरकारला पत्करावा लागेल आणि ते फार महागात फडणवीस सरकारला पडेल। फडणवीस सरकारला आम्ही खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातच काय परंतु देशभरामधून BJP हद्दपार होणार आहे, हे निश्चितपणाने विश्वासपूर्वक या ठिकाणावर सांगता येईल। मला एक विरोधी बाजूकडून जो प्रश्न केला जातोय तो तुम्हाला विचारावा असं वाटतोय। विरोधी बाजूकडून असं म्हटलं जातंय की भंते आणि उपवर्गीकरण, कारण भंते म्हणलं की हे तुमचं स्थान बौद्ध धर्मामध्ये पूजनीय आहे, खूप वरचं आहे, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही। पण विरोधी बाजू असं म्हटलं जातं की उपवर्गीकरणामध्ये भंते लोकांचं भंतेजींचं काय काम आहे, या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं? मला त्यांच्या बुद्धीची कीव वाटत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका जातीसाठी काम केलेलं नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान लिहिलेलं आहे त्या भारतीय संविधानामध्ये संपूर्ण जातीच्या लोकांना मतदानाचा समान अधिकार दिलेला आहे। दुसरी गोष्ट, भारतीय संविधानाचं रक्षण म्हणजेच आरक्षणाचं रक्षण आहे आणि जर आरक्षणामध्ये जर उपवर्गीकरण करून जाती जातीमध्ये भांडण लावून किंवा जाती जातीमध्ये वाटण्याचं जर काम केलं तर इथं भारतीय संविधानाला म्हणजे कुठंतरी धक्का पोहोचण्याचं काम या ठिकाणावर RSS BJP करत आहे। आणि आमच्या डोळ्यासमोर जर या आरक्षण संपत असेल आणि भारतीय संविधान इथं जर नेस्तनाभूत होत असेल तर आमच्यासारख्या बौद्ध भिक्षूंना सुद्धा या देशामध्ये राहण्याचा कोणता अधिकार उरणार आहे? आमचं स्वातंत्र्य आम्हाला आहे की नाही? भारतीय संविधानाने आम्हाला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे। समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय याच्यावर आधारलेलं भारतीय संविधान इथं टिकलं पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही बौद्ध भिक्षू सुद्धा भारतीय संविधानासाठी आणि आरक्षण टिकवण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर आहोत। मला पुढचा प्रश्न करावासा वाटतो की फडणवीस यांनी म्हणलेलं आहे की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही उपवर्गीकरण करणार आहोत। समजा त्यांनी उपवर्गीकरण केलं तर त्यानंतरची तुमची आणि संबंध आंबेडकरी समुदायाची भूमिका काय असणार आहे? फडणवीस सरकारला त्याचा परिणाम निश्चितपणाने भोगावा लागेल, कारण आंबेडकरी समाज हा जेवढा शांत आहे तेवढाच आक्रमक सुद्धा आहे, याची फडणवीस सरकारला चांगल्या प्रकारे जाणीव आहे। आणि त्यामुळे निश्चितपणाने फडणवीस सरकार आताचे महामोर्चे पाहून ते कुठलाही असा टोकाचा निर्णय घेणार नाही। सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी सुद्धा एका भाषणामधून सांगितलं की फडणवीस सरकार ही तुमची अवकात नाही आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याची, त्यामुळे तुम्ही आंबेडकरी समाजाच्या नादाला लागू नका। हे सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा इशारा सुद्धा फडणवीस सरकारला आहे। सर, शेवटचा प्रश्न भंतेजी मला करावासा वाटतो की आंबेडकरी समुदाय असेल आणि विशेषतः नवबौद्ध समाज आणि सध्या मातंग समाज या दोन्ही समुदायाकडून महापुरुषांवर खालच्या दर्जावर जाऊन टीका केल्या जात आहेत,
ते खूप घृणास्पद आहे. महापुरुषांवर टीका व्हायला नाही पाहिजे. या दोन्ही समाजातल्या टीका करणाऱ्या लोकांना तुम्ही शेवटचा संदेश म्हणून काय सांगाल? मी जे महापुरुषावर टीका करत आहेत, माझी त्यांना नम्रतेची विनंती आहे की महापुरुषांचं जे काम आहे ते सर्वश्रेष्ठ काम असल्यामुळे ते महापुरुष झालेले आहेत. कुणीही महापुरुषांवर टीका करू नये. अण्णाभाऊ साठेवर सुद्धा कोणी टीका करू नये, कारण अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा एका पोवाड्यामध्ये एका गाण्यामध्ये त्यांच्या सांगितलं की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. फकीरा नावाची कादंबरी त्यांनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित केलेली आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचे सुद्धा आदर्श ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. मातंग सभा सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याचशा इथं या देशात घेतलेल्या आहेत. मातंग समाजांच्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना स्वाभिमान शिकवलेला आहे, त्यांना शिक्षणाचे धडे दिलेले आहेत. म्हणून आमचा मातंग बांधव सुद्धा आज स्वाभिमानाने सन्मानाने वागत आहे. आज उच्च शिक्षित मातंग बांधवातले सुद्धा प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर आपल्याला बघायला मिळतात, आमदार पाहायला मिळतात. तर हे बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग बांधवांसाठी सुद्धा काम केलेलं आहे. तर माझं सगळ्यांना एक नम्रतेचं आव्हान आहे की मातंग बांधव हे आपले शत्रू नाहीत, हे सुद्धा आपले एक बांधव आहेत. म्हणून कुठल्याही जाती धर्माच्या विरोधामध्ये आपण भाष्य करू नये, सुतोवाद तसं करू नये. अर्वाच्य भाषेमध्ये आपण कुणी एकमेकांवर शिवांची लाखोली करू नये. सर्व आपण 59 जाती आणि ओबीसी NT हे सुद्धा सगळे आपले जाती बांधव आहेत. त्याच्यामुळे एकमेकांच्या प्रती आपण बंधुभाव जोपासला पाहिजे, याच्यामध्ये सगळ्यांचं हित आहे. आणि मातंग बांधव सुद्धा या महामोर्चामध्ये 90% मातंग बांधव सुद्धा याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. मी या ठिकाणावर सगळ्यांनी एकतेनं लढावं. आणि हे लढा जो आहे तो हा राज्य सरकारच्या विरोधात आहे, हे मातंग बांधवांच्या नाही किंवा कुठल्या जातीच्या विरोधात नसून हा जो महामोर्चा आहे, हा जो लढा आहे, हा राज्य सरकारच्या विरोधात, फडणवीस सरकारच्या विरोधात आहे. त्यामुळे कुणी एकमेकांच्या जातीवर बोलून, महापुरुषांवर बोलून म्हणजे अवमानित होऊ नये किंवा अवमानित करू नये, हीच या ठिकाणावर मी सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो. आपण या चॅनलसाठी मुलाखत दिलात, आपला वेळ काढलात, त्याबद्दल आपल्या सर्व भंतेजीचं मी आभार मानतो. म्हणता मी भंते. सुखी मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर फेसबुक, इंस्टाग्रामवरून पाहत असाल तर पेजला फॉलो करा. याच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ मी या चॅनलवरून घेऊन येत असतो. धन्यवाद.